गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी। गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी भरत गोगावले यांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमानी, प्रवासी आणि गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे। यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री भरत गोगावले यांनी खारपाडा, वडखळ, नागोठणे, कोलाड आणि मानगाव बायपास या महत्त्वाच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करत महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेतली आहे। यावेळी रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे, सुरक्षितता तसेच गणेशोत्सवाच्या काळातील वाढणारी वाहनांची संख्या याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित ठेवणे, आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करणे अशा महत्त्वपूर्ण सूचना पालकमंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना कोणतेही त्रास होऊ नये आणि कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि खड्डेमुक्त व्हावा यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग कितपत सुस्थितीत आणला जातो याकडे आता कोकणवासियांसह चाकरमान्यांचे लक्ष लागले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। सर, आज पाहणी करताय मुंबई गोवा महामार्गाची। पाहणीवर पाहणी होते, काय रिझल्ट आहे? आमची पाहणी आहे ही प्रॉपर पाहणी आहे। आम्ही कटआउट बिटआउट काय हे बघत चालणं जाणार नाही आहे। आम्ही रस्ते बघत चालू म्हणून आम्ही पहिला स्टॉप इथे घेतलेला आहे आणि आम्ही आज जे पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे ते काहीतरी जबाबदारी आहे। आज आमचे कांदे जे व्यापारी आहेत, जे वडकळच्या नागळ जुना जो रस्ता आपला हवे जात होता त्यांची पण काही मागण्या आहेत, त्या पण आता आम्ही कलेक्टर साहेब, आम्ही तहसीलदार, प्रांत, आमचे अधिकारी, रोडवाले यांच्याकडनं करून तोही सोडवतोय। आणि आता येणारा जो गणेश उत्सव त्याची आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे। आज आमची शांतता कमिटीची मीटिंग झाली। आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आता आपण मानगावपर्यंत चाललोय आणि हा मानगावच्या आणि हा मधला ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत की आमचे जे काय चाकरमाने जातील, नुसते रायगडमधले नाहीत, मग रत्नागिरी असतील, सिंधुदुर्ग असतील, अदरवाईज जे काय जातील लोक, त्या सगळ्यांचा प्रवास सुखा समाधानाचा व्हावा ही आमच्या त्या पाठीमागची भावना आहे। बाकी आम्हाला चमकेशगिरी करायची नाही। काल आदित्य ठाकरेंनी दौरा केला आणि त्यांनी असं म्हटलं की पालकमंत्र्यांचे बोर्ड A1 आणि पालकमंत्री रस्ता। अरे, लोकांच्या मनातला पालकमंत्री आहे मी आणि गोरगरिबांचा पालकमंत्री आहे। आम्ही या मोठ्या लोकांचे पालकमंत्री नाही आहेत। आम्ही रस्त्यावरून चालतो, हवेतनं चालत नाही आहे। त्यामुळे आता जे आम्ही काम करतोय ते प्रॉपर चॅनलने सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही काम करणार आहोत। आता आमचे सगळे नॅशनल हायवेचे, PWDचे, बांधकामचे, कलेक्टर, SP सगळेच अधिकारी आणि आमचे सगळे हे पदाधिकारी आम्हाला काम करायचं आहे। आम्ही सांगितलं ना मगाशी शांतता समितीत, जर गव्हर्नमेंटकडनं जर काय कुठली बाब येण्याला लेट झाली तर आम्ही आमदार आहोत, खासदार आहोत, मंत्री आहोत, आम्ही त्याच्यामध्ये हातभार लावू। पण आमच्या कोकणवासियांना जाणाऱ्या गणपती उत्सवाच्या चाकरमान्यांना अडचण होऊ नये ही आमची सगळी जबाबदारी शासन आणि प्रशासन दोघांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी आज आम्ही पाहणी करतो। बायपासचा विषय जो आहे तो प्रलंबित आहे। बायपासच्या विषयाने अनेक अडचणी निर्माण झाल्या, तो वाहतूक कोंडीसारख्या। बायपास असू दे नाही तर आणखीन काय पास असू दे, आता अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, जेवढं जलद होईल तेवढं आम्ही करतोय। आणि आम्हाला काय जिथं खड्डे पडलेले ते राहता कामा नये। खड्ड्यांमुळे ट्रॉफिक स्लो होते आणि स्लो झाली का त्याची ट्रॉफिक जाम होते, ती होऊ नये म्हणूनच आजचा खर्च। एकूणच वाहतूक कोंडीच्या विषयासंदर्भामध्ये मगाशी शांतता कमिटीच्या बैठकीत रायगड पोलिसांचं विशेष कौतुक आपण सर्वांनी केलेलं आहे। रायगड पोलिसांची जी काही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जी उपाययोजना असते त्याबद्दल जे काय आहे, जे काम करतायत त्यांना शाबासकी देणं गरजेचं आहे आणि ते आम्ही दिलेले आहे। कारण त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असते, वादविवाद होऊ नये, भानगडी होऊ नये, काय होऊ नये,
ट्रॉफिक आली काय आली पोलीस सगळ्या बाबतीत पोलीस. मग त्यांच्या वेळेला अशा वेळेला काम करणाऱ्यांचं जर नाही आपण करायचं कौतुक तर कधी करायचं. सर शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या एमएससीबीच्या लाईट बिलांच्या संदर्भात अनेक तक्रारी येतात आणि त्याचबरोबर त्या जे तक्रारी बंद आणि मीटर जे आहे काय असेल त्यानंतर निवारण करू. पहिला रस्त्याचं काम पुरं करू. चला.